इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हो तुमच्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचं नाव शिवराय हे कशामुळे पडलं याच्या मागे सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत म्हणजे ज्यावेळेस मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव होतं रायगड. शिवनेरी मधला शिव आणि रायगड मधला राय, आणि त्यानंतर झाले शिवराय. विठ्ठल ज्या राजाचा इतिहास नवे नवे, ज्या राजाचा नाव त्यांचा जन्म आणि मरण दाखवतो, असा विद्वान राजा, असा क्षत्रिय राजा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर नाही, आपल्या भारताच्या भूमीवर जन्माला आला. हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. जन्माला येण्यामागचं सुद्धा खूप मोठं कारण आहे. आजपासून 300-350 वर्षापूर्वी महाराष्ट्र नाही तर या भारताच्या भूमीवर असं आतंक या ठिकाणी आलेलं होतं. मुघलांचं साम्राज्य आलेलं होतं. आया बहिणींची आबरू लुटली जात होती. मंदिरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली जात होती. हो, आणि मुघलांचं शासन प्रस्थापित होत होतं. आणि मुघलांचं शासन प्रस्थापित होत असताना आऊसाहेब जिजामाता, राष्ट्रमाता जिजामाता ज्यांना आपण सगळे म्हणतो, यांच्या मनाला एक खंत निर्माण झाली की ह्या महाराष्ट्राच्या मातीला, माझ्या मराठी अस्मितेला तळा जाता कामा नाही. आणि जर तळा जात असेल तर हे आदिशक्ती, हे भवानी, हे जगतजननी प्रसन्न हो, माझ्या उदरी तू ती शक्ती घाल, माझ्या पोटी असं शूर बाळ जन्माला घाल की त्या बाळाच्या साह्याने, त्या बाळाच्या माध्यमातून ही माझी मराठी अस्मिता, ही मराठी माती ही टिकून कशी राहील. हा माझा मराठी मातीचा जो स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान जाता कामा नये, याच्यासाठी आई मला तू प्रसन्न हो. आणि आई साहेबांनी ज्या वेळेस जगदंबे भवानी मातेला प्रार्थना केली, आणि त्या प्रार्थनेचं फल स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे. काय त्या प्रार्थनेचं फल स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे. जगतजननी भवानी माता त्या राष्ट्रमाता जिजामातेला प्रसन्न झाली. परिणाम असा झाला की आऊसाहेबांच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अंकुर त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि ही आनंदाची वार्ता, ही आनंदाची वार्ता शाहू महाराजांपर्यंत गेली. आणि शाहू महाराजांनी 2 दाशांना त्या ठिकाणी नियुक्त केलं. आत्ताच्या आता त्वरित जायचं, कारण सध्याची परिस्थिती तेवढी व्यवस्थित नाहीये. कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज उदरामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या सासऱ्यासोबत खूप मोठा युद्ध झालेला होता. आणि म्हणून 2 दाशा नियुक्त केल्या. त्यांना सांगितलं की आता त्वरित जायचं, आणि राणी साहेबांना काय लागतंय काय लागत नाही, त्यांच्या असतील नसतील त्या सगळ्या गरजांची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्यायची. त्या दोन्ही दाशा आऊसाहेबांजवळ पोहोचल्या आणि आऊसाहेबांना विनंती करतात, मासाहेब आम्ही तुमच्या सेवेसाठी आलोया. तुम्हाला जी इच्छा असेल, तुमची आकांक्षा असेल, तुमची जी प्रलोभना असेल, तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होत असेल तो भाव तुम्ही आमच्या ठिकाणी व्यक्त करा, आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आई साहेबांनी सांगितलं, तुम्ही अट्टहास करू नका, उगाच तुम्हाला त्रास होईल. मला जसं वाटतंय मी तसं माझ्या पद्धतीने राहते. पण दासांनी आग्रह केला आणि आऊसाहेबांनी त्यांच्या आग्रहापोटी बरं का त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला तो आल्हाद, तो भाव त्या ठिकाणी प्रगट केला. आणि तो भाव अशा पद्धतीने, असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, हातामध्ये तलवार घ्यावी, सय्यद
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फिरावा आणि शत्रूचा नुसतं नाबूद करावा असं वाटतं घोड्यावर स्वार व्हावं, हातामध्ये तलवार घ्यावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फिरावा आणि शत्रूचा नुसतं नाबूद करावा. हिला म्हणतात महाराष्ट्राची आई. हिला काय म्हणतात? महाराष्ट्राची आई. आणि अशी आई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. आता आपली माय काय कर मिसरी बडगाव पाचोरा, बडगाव पाचोरा, बडगाव पाचोरा, बडगाव पाचोरा. तू बडगाव पाचोरा कर, मग तुला बरोबर बडगाव पाचोरा दगाडी दम मारतो. का आणि घर घर की काय ते अनेक त्या टीव्ही सिरियल्स मला सगळ्यांचं नाव माहीत नाहीत, मी बघतच नाही तर माहीत कशा असते. या सगळ्या गोष्टींचा अध्ययन म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी ते सगळं बघत असतो. परिणाम असा की तुमच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ना, ते बाळावर चांगले संस्कार होणार नाहीत ताई. जर तुमच्या गर्भामध्ये बाळ असेल तर तेवढे 9 महिने एवढं पथ्य पाळा. डोळ्यांना वाईट बघू देऊ नका, कानांना वाईट ऐकू देऊ नका, जिभेतून वाईट उच्चारू नका, मनात विचार चुकीचे आणू नका. आणि ते 9 महिने प्रयत्न करा. ते 9 महिने प्रयत्न करा चांगलं बोलण्याचा, चांगलं ऐकण्याचा, चांगलं पाहण्याचा, चांगल्या विचारांचा. परिणाम असा होईल की तुमच्या पोटी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. आऊसाहेबांनी सांगितलं आणि त्या दाशांच्या अंगावर काटे सुटले. ते म्हणे आमच्यासाठी शक्य नाही हो. आणि आनंदाचा तो सुवर्ण दिवस त्या ठिकाणी उदवला. या महाराष्ट्राने जो देखणं स्वप्न बघितलं होतं, या मराठी अस्मितेसाठी जे देखणं स्वप्न बघितलं होतं, ते देखणं स्वप्न त्या दिवशी जन्माला आलं हो. अधर्मच की हा झाला फार, गनिमाचा करण्या संहार थोरा घोड्यावरती स्वार. प्रगटला रामाचा अवतार, प्रगटला रामाचा अवतार, प्रगटला रामाचा अवतार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला. महाराष्ट्राचं सुंदर स्वप्न, देखणं स्वप्न आऊसाहेबांच्या मांडीवर आहे. आऊसाहेबांनी राजांच्या डोक्यावर हात फिरवला आणि राज तुमचा जन्म सामान्य नाही बर का. तुमचा जन्म खऱ्या अर्थाने या मराठी अस्मितेसाठी झालेला आहे. तुमचा जन्म सहज नाही राजे. आईने डोक्यावरून हात फिरवायचा आणि त्या बाळाला लहानाचं मोठं करण्यासाठी प्रयत्न करायचे. एक दिवस असा उदयाला आला की आऊसाहेब पूजेला बसतात. आवाज काढता, आवाज थोडा कमी. आऊसाहेब एक दिवस महादेवाची पूजा करायला बसले आणि अनेक म्हणजे भरपूर वेळ त्या ठिकाणी निघाला. राजांना भूक लागली, राजे रडायला लागले. राजे रडायला लागले हे का दाशीने बघितलं आणि दाशी आऊसाहेबांजवळ गेली. म्हणजे आऊसाहेब राजे रडताय चला की. अहो चला की राजे रडताय चला की. आऊसाहेब पूजा सोडत नाही. दाशीच्या मनामध्ये त्या ठिकाणी माया त्या ठिकाणी निर्माण झाली. राजांवर तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. दाशी पाण्याजवळ आली. दाशीने राजांना उचलल्यानंतर हृदयापर्यंत लावलं आणि स्तनपान करते. एवढ्याच वेळामध्ये असं कुणाचंही दूध पिण्यासाठी माझ्या राजाचा जन्म झालेला नाही. मराठ्याचं रक्त आहे, क्षत्रियाचं रक्त आहे. कुणाचंही दूध पिण्यासाठी जन्म नाही झालेला. माया हो, विनंती आहे तुम्हाला, बाळ तुमचं 1 वर्षाचं होतो तोपर्यंत तुमच्याच हृदयाचं, तुमच्याच स्तनातलं दूध पाजा. सॅरेलेक्स किती जरी चांगलं असलं तरी
तुमच्या दुधापेक्षा त्याच्यासाठी चांगलं काहीच नाहीये. तुम्ही दूध ते पाजतच नाही, पिवळे पाणी पाजाशिवाय राहत काय? पिवळे पाणी कसा न करता त्याने नड्या भर आलो, नड्या नड्या तू त्याने नड्या भर, तू त्याने नड्या भर, एक दिन तो तुने नड्या फोडी. हा मग तो एक कोकाव जो नको, तो आराया मारजो नको, तो ते मना ऐकतच नाही. तो ते पहिले असं होताच नाही. आता 6 महिना मग त्याला काय जादू कईन काय नाही. ओ बापरे, जादू नाही, तू पिवे पाणी पाजेले पहिले. हा लक्ष देऊन ऐका. तुमच्या घरामध्ये जर तरुण मुलगी असेल, तुमच्या घरामध्ये जर तरुण मुलगा असेल, जर तुमच्या घरामध्ये लहान लहान बाळ असतील, तर त्यांच्या गळ्यामध्ये आजच पवित्र तुळशीची माळ घाला. आणि तुळशीची माळ त्याच्या भविष्यासाठी घालायची नाहीये. तुळशीची माळ त्याच्या भविष्यासाठी घालायचं नाहीये, तर तुमच्या भविष्यासाठी घालायची, पुढे चालून त्याने तुम्हाला चांगलं वागावं म्हणून. नाहीतर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आऊ साहेबांनी बाळ जवळ केलं, राजांना दूध पाजलं, आणि लहानपणापासून आई करी गुणी संस्कार, आई करी गुणी संस्कार, आई करी गुणी संस्कार, आई करी गुणी संस्कार. जोडीले दोस्त हजार, जोडीले दोस्त हजार, जोडीले दोस्त हजार, जोडीले दोस्त हजार. गेली मराठी सैन तयार, सैन तयार. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी, हो वयाच्या 16व्या वर्षी अवघे तळागळातले लहान 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 मावळे गोळा केले आणि एक सैन्य त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि वयाच्या 16व्या वर्षी आऊसाहेबांनी राजांना जवळ केलं. राज, तुमचा जन्म, लक्ष देऊ नका, तुमचा जन्म या लेकरांमध्ये इट्टी दांडू लगोरी चिंबोरी खेळण्यासाठी झालेला नाही, तर तुमचा जन्म झालेला आहे शत्रू सोबत रणभूमीमध्ये रक्तपात करण्यासाठी, शत्रूच्या रक्तासोबत खेळण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. तुमचा जन्म लगोरी चिंबोरी खेळण्यासाठी झालेला. आणि सहज सांगितलं, बघितलं का तिकडे शिवनेरीच्या समोरच्या बाजूला पूर्वेकडे तोरणा नावाचा किल्ला, काय शिवनेरीच्या समोरच्या बाजूला तोरणा नावाचा किल्ला पूर्वेच्या दिशेला, त्या पूर्वेच्या दिशेला असलेला तोरणा राजे स्वराज्याची स्थापना करा आणि स्वराज्याला सुंदर असं तोरण लावा आणि तोरणा नावाचा किल्ला बहाल करण्याचा प्रयत्न करा. वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे दाबले असते होठ निघाल्या असत्या दुधाच्या धारा, निघाल्या नसत्या रक्ताच्या धारा. लक्षात नाही का? वयाच्या 16व्या वर्षी दाबले असते छत्रपती शिवाजी महाराजांचे होठ, निघाल्या असत्या दुधाच्या धारा, निघाल्या नसत्या रक्ताच्या धारा. एवढ्या बारक्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा नावाचा किल्ला बहाल केला आणि फक्त 25 मावळ्यांना घेऊन. जास्त दूरची गोष्ट नाही, तुमच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ही ज्ञानेश्वरी ज्या महात्म्याने लिहिली त्या महात्म्याचं वय होतं फक्त 16 वर्ष. काय वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी लिहिली ज्ञानेश्वरी. जास्त लांब जाऊ नका, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापासून जरा लांब होते, माऊली जरा तुमच्यापासून लांब होते, पण आपल्या जवळ, आपल्या खानदेशामध्ये, आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्यापासून 100 किलोमीटर अंतरावरती वयाच्या 12व्या वर्षी खबरदार जर टाच मारून याला पुढे उडविन चिंदऱ्या, फक्त आणि फक्त 12 वर्षाच्या वयामध्ये शिरीष कुमार, वय 8वा त्यांचं, वय 8वा वय. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सुंदर असं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. महाराजांची त्या ठिकाणी कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र दरवडायला लागली. आणि ही गोष्ट अली आदिलशाह याच्या आईला कळाली आणि अली आदिलशाह याच्या आईने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा त्या ठिकाणी दिला आणि विडा घ्यायला कोणी त्या ठिकाणी तयार होत नव्हतं. एका
अफजल खान नावाच्या एका सरदाराने तो विडा हातात घेतला. हो, अफजल खान म्हणजे सर्वसामान्य नाही, 12 हत्तीचं त्याच्यामध्ये बळ होतं. माझ्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून मी पळापट तुम्हाला सांगून मोकळा होतो. अफजल खानाने विडा उचलला आणि अफजल खान महाराष्ट्राच्या दिशेने निघाला आणि महाराष्ट्राच्या दिशेने निघाला, महाराष्ट्रात प्रवेश केला. महाराष्ट्रात जसा प्रवेश केला, वारकऱ्यांचा पंढरपूर, ज्योतिबा, कोल्हापूर, तुळजापूर, खंडोबा सगळे मंदिर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करत गेला. तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर उद्ध्वस्त केलं. ही वार्ता महाराजांच्या कानापर्यंत आली. महाराजांना त्या ठिकाणी राग आला, पण करणार काय? अफजल खानाचं सैन्य खूप मोठं, 60,000 लोकांचं सैन्य त्या ठिकाणी अफजल खान घेऊन आला होता आणि महाराजांचं सैन्य तरी चिमुटभर, करणार तर काय? आणि अशा वेळेला महाराजांच्या जवळ असला एक शिवाजी महाला नावाचा मावळा, तो जवळ आला. महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही काही क्षणासाठी अज्ञातवासामध्ये जा, म्हणजे लपून राहा कुठेतरी, आम्ही त्याच्यासोबत झुंज करू, त्याला पळून नेऊ, तुम्ही नंतर बाहेर या. आऊसाहेबांच्या कानावर हे शब्द पडले आणि आऊसाहेबांनी राजांना जवळ बोलवलं. राजांना सांगितलं, राजे शत्रू सोबत युद्ध करताना प्राण गेला तरी बेहत्त, पण भ्याळपणे पडून जायचं नाही, कारण अंधाराला घाबरत नाही. काय? अंधाराला घाबरत नाही, प्रकाशाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, डोक्यात नेहमी कावा, असा वाघिणीचा तो छावा, शत्रूला कसा चिरडावा, बेटीसाठी धाडला सांगावा. अफजल खानाला कसं मारायचं याच्यासाठी युक्ती केली. शक्तीचं काम चालणार नाही, हो, शक्तीचं काम चालणार नाही, युक्ती केली. युक्ती अशी केली की अफजल खानाला एक पत्र लिहिलं. पत्र असं होतं, मुजकुर असा होता, 4 शब्दामध्ये सगळं पत्र संपलं. खान साहब आदाब, खान साहब आदाब, आप हमारे पिताश्री उनके ऑफिस मित्र हो, मतलब एका ऑफिस मध्ये एका ठिकाणी काम करतात, म्हणून ज्या बादशाच्या हाताखाली तुम्ही काम करतात त्याच बादशाच्या हाताखाली माझे वडील सुद्धा काम करतात, मग त्या न्यायाने तुम्ही माझे काका आहात, म्हणून मी तुमच्या सोबत युद्ध करू शकत नाही. मी माझं जे काही आहे मराठ्यांचं सगळं साम्राज्य हे सगळं तुमच्या पायावर ठेवतो आणि मी तुम्हाला शरण येतो, मी युद्ध करू शकत नाही, असा त्या ठिकाणी मजकूर लिहून पाठवला. अफजल खानापर्यंत वकील पोहोचला. वकिलाने सगळं वाचून दाखवलं आणि अफजल खानाच्या पोटात गुदगुल्या आल्या. हमें पता था, हमें पता था, वो शिवाजी तो चूहा है, चूहा, वो सह्याद्री का चूहा हमें क्या मारेगा, हमसे क्या लड़ेगा, हमें तो पता था, पता. आणि म्हणून त्याला असा निश्चय झाला की शिवाजी महाराज आता त्याच्यासोबत युद्ध करणार नाही. आणि महाराजांनी भेटीचा सुंदर त्या ठिकाणी क्षण निवडला. हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, हा प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीचे, शिवाजी राजाच्या करामतीचे, शिवाजी राजाच्या करामतीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, जी 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 करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, आमना सामना प्रतापगडावरती, आमना सामना प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज आले, अफजल खान आले, आमना सामना झाला. अफजल खानाने बाहू मोकळ्या केल्या. आव शिवाजी आव,
हमारे गले तो लग जाओ. आता अफजल खान हा 6 फुटाचा, महाराजांची उंची त्यापासून थोडी कमी. शिवाजी महाराजांना त्यांनी जवळ केलं, काखेमध्ये दाबलं आणि मानगुटीत पकडलं आणि जसा त्या ठिकाणी दगा केला, महाराजांनी सुद्धा युक्ती केली होती. जवळ असलेले वाघ नख काढले. खानदाभिमान मानेला, खानदाभिमान मानेला, खानदाभिमान मारेला, खानदाभिमान मारेला. कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. खान गडबडला, खान घाबरला आणि महाराजांनी तेवढं वाघ नख घेतले, खानाच्या पोटाला लावले. प्रतापगडाचे युद्ध झाले. प्रतापगडाचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. छत्रपती